हो की नाही ग सावित्री? किती मजेशीर आहे ना तुझा मामा. सगळ्याला हसवण्यात पट्टा येत आहे. तुझी न माझी तर गट्टीच जमनाले बाबा, गट्टीच जमनाले. हे कपडे ओले केले तिने माझे. लब्बाड, आल्या आल्या त्रास दिलास ना मामाला. अगं असतेस काय, नाही आपल्याला हसू येतं, पण बघितलंस मामा किती रागावलाय ते. उद्या विवाह संपन्न झाला की हे सारं वैभव माझं. एकदा का मी महाराणी झाले ना की आमच्या दक्षवर्त राज्याचं दारिद्र्य असं क्षणार्धात नाहीसं करेन, आणि मग दोन्ही राज्यांवर मी राज्य करेन. मग सगळीकडे माझाच जय जयकार. महाराणी दक्षसेना यांचा. विसर तुझा तो जय जयकार. ती जिवंत असेपर्यंत तिचाच उदो उदो होत राहणार. ती राजकन्या सावित्री. काय बोलतोस तू हे? ती असेपर्यंत राजा तुझ्याकडे बघणारही नाही. तू नेहमी दुय्यमच राहणार. दक्षबाहू, ते सोड. तिचा बंदोबस्त झाला नाही तर उद्याचा विवाह सुद्धा होणार नाही. आणि त्यासाठीच तर तुला महाराजांच्या दालनात पाठवलं होतं ना. मग काय झालं? काहीच झालं नाही, यामुळे संताप होतोय माझा. म्हणजे ती कन्या काहीतरी वेगळीच आहे. मला वाटलं होतं मी सहज तिचा लोळा गोळा करू शकेल, पण माझ्या हातातल्या प्रचंड शक्तीचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट ती हसत होती आणि माझी ही अवस्था झाली. असं कसं होईल? का तिला देखील कुठली जन्मजात विद्या अवगत आहे माझ्यासारखी, जी वापरून तिने तुझ्या हातातली शक्ती निष्प्रभ करून टाकलीये? पाहिलंच ना, एका बुक्कीत भुगा केला मी याचा. शंका फेडून घेतली मी. मग आता आपल्याला वाटत होतं तितकं सोपं काम नाहीये हे. माझ्या हाताच्या रूपात साक्षात मृत्यू समोर असतानाही ती नख एवढी कार्टी हसत होती. जणू काही मृत्यूचं भयच नाहीये तिला. मला तिचं गुणवर्णन नकोय. विवाहाचा प्रस्ताव घेऊन तुम्ही आमच्याकडे आलात त्यावेळी या विदुर राजाच्या नखा एवढ्या मुलीमध्ये काहीतरी दिव्य शक्ती आहे याबद्दल अजिबात कल्पना दिली नाही तुम्ही. उलट तुम्ही तर असं चित्र निर्माण केलं होतं की मद्र अधिपती अश्वपतींशी विवाह करणं आणि त्यांच्या त्या लहानग्या कन्येला मार्गातून बाजूला करणं ही अतिशय साधी गोष्ट आहे. परंतु साक्षात दक्षबाहूच्या अफाट शक्तीलाही पुरून उरली आहे ती. बोला, नेमकं काय लपवलंय आमच्यापासून? अहो नाही हो, आम्ही असे लपवाछपवी करणारे नाही. अहो त्या मुलीकडे कुठलीही दिव्य शक्ती नाहीये.
भ्रम आहे तुमचा. ही बुक्की पाहिली? एका बुक्कीत दगडाचा भुगा करते ही. ती टिचबर गाबडी जिला चिमटाही बसला नाही ती खिदळत होती माझ्या तोंडावर. अहो कदाचित तुमची शक्ती कमी पडली असेल. हो सोडा सोडा ओ दक्ष भाऊ सोडा. मान्य करतो अहो तुमची शक्ती आपण सोडा. इथे एक क्षुल्लक वाद नकोय. उद्याचा विवाह होण्यापूर्वी त्या मुलीबद्दल नीट माहिती हवीये मला. विधुर राजाशी विवाह करणारे मी. सत्ता हवीये मला. उगाच लोढणं नकोय. मूर्खासारखा निर्णय घेऊन बंधनात नाही अडकायचंय मला. हा विवाह करून राज्य करायचंय मला. बोला पटपट. पुन्हा सांगतो, महाराज आणि स्वर्गवासी महाराणींना अनेक उपास तापास आणि उपचार करून सुद्धा संतती काही झाली नाही. मग त्यांनी 18 वर्ष सूर्यदेवाची उपासना केली आणि सावित्री मातेची तपश्चर्या केली. तेव्हा कुठे ही कन्या जन्माला आली म्हणून तिचं नाव सावित्री. जन्म घेताच तिने जन्मदात्रीला स्वर्गात पाठवलं. एवढंच काय तिचं कर्तृत्व. बाकी तुम्ही म्हणता तसा दिव्य शक्तीचा आम्हा कोणालाही तिचा अनुभव नाहीये. हो अहो आईच्या दुधाविना वाढलेली शक्तीहीन मुलगी आहे ती. बघावं तेव्हा नुसती रडत असते. आणि अशा किरकिऱ्या मुलीला तुम्ही तुमच्या मार्गातून दूर करू शकत नसाल तर काय उपयोग तुमच्या त्या मोहिनी विद्येचा आणि त्या बाहुबलाचा. हा मग आम्हाला कुठल्या तरी दुसऱ्या राजकन्याचा विचार करावा लागेल. मला आव्हान देताय? माझ्या मोहिनी विद्येला आव्हान देताय? ठीक आहे. आता ह्या क्षणापासून तुम्ही केवळ माझ्या आज्ञेचं पालन कराल. माझा अपमान केला म्हणून आणि माझ्या मोहिनी विद्येवर शंका घेतल्याची शिक्षा म्हणून ताबडतोब या सज्जातून उडी घेऊन आत्महत्या करा. जा. आचार्य हो आचार्य थांबा. आचार्य थांबा. अहो कुठे चाललात? हो आचार्य. थांबा. मागे फिरा. माझ्या मोहिनी विद्येवर आणि दक्ष बाहूच्या शक्तीवर पुन्हा शंका घ्यायची नाही. फक्त खात्रीपूर्वक सांगायचं की त्या मुलीकडे कुठलीही दिव्य शक्ती नाहीये. नाही नाही, त्या मुलीकडे कुठलीही दिव्य शक्ती नाही आहे. तुमच्या मोहिनी विद्येपुढे ती अगदी क्षुद्र आहे. अर्थातच माझी मोहिनी विद्या आहेच तशी. भल्या भल्यांना कायमचं संपवलंय तिने.
आता वेळ आहे त्या सावित्रीची. माझ्या आणि महाराजांच्या मध्ये येणाऱ्या त्या नतद्रष्ट मुलीला कायमचं दूर करूनच उद्या विवाह वेदीवर उभी राहीन मी आणि मद्र देशाची महाराणी म्हणून गादीवर बसेन. त्या सावित्रीला चिरनिद्रा देऊनच माझी सुखनिद्रा सुरू होईल. आज तुला असं हसताना पाहून खूप बरं वाटतंय साऊ. अशीच हसत राहा. काय ग, नवीन आई येणार आहे म्हणून इतकी हसतेस काय? ठाऊक नाही, नवीन महाराणी पूर्वीच्या महाराणींप्रमाणे मला सेवेत ठेवतील की नाही. कदाचित तुला दुरूनच पाहावं लागेल साऊ. इतके दिवस माझी लेकच झाली होतीस, आज राजकन्या होशील. पण म्हणून माझी माया नाही आटायची साऊ. कधी हाक मार, धावत येईन. पण आता झोप बाई साऊ. अगं, तुला पंख्यानं वारा घातला, हातावर झुलवलं, चंद्र तारे दाखवले, तरी तू आपली टक्क जागीच. आज तरी माझ्या हातांच्या पाळण्यात मीच बाळा. उद्या कदाचित साऊ, आता तूच सांग बरं, तुला नीज यावी म्हणून मी काय करू? हा, साता जन्माची पुण्याई अशी लाभली फळाला, लक्ष्मीच्या पावलांनी लेक आलिया घराला. लेक मायेची सावली, लेक चैतन्याचे रूप, लेक रांगता घरात असे रांगते या सुख. चांदोबाच्या संग निजे ह्या चांदण्यांच्या राशी, निज आली डोळ्यापाशी. महाराजांची ही अंगाई आता तुला कायमची झोप आणेल सावित्री. आईचा सुटला हात तू भुवरी येताना, बापाची होते आई ही माया पाजरताना. नको दुःखाचे गोंधण तिच्या कोवळ्या कपाळी, माझी छोटी राजकुमारी राहो सुखाच्या महाली. बापा सवेही निजते पदर आईचा उशाशी, निज आली डोळ्यापाशी, निज आली डोळ्यापाशी, निज आली डोळ्यापाशी. निजलं ना बाळ? आपण कोण? क्षमा करा महाराज, आपल्याला सूचना न देताच आपल्या दालनात आले. परंतु मी या बाळाची होणारी आई आहे आणि बाळाकडे येताना आईला सूचना नाही ना द्यावी लागत.
मी दक्षसेना, आपली भावी पत्नी. क्षमा करा, आपली ओळख झाली नव्हती. काही हरकत नाही. आता तर आपल्या जन्मभराच्या गाठी बांधल्या जाणार आहेत, तेव्हा कणाकणाने आणि क्षणाक्षणाने होतच राहील आपली ओळख, नाही का? परंतु काय? महाराज, आपल्या दोघांसाठी सावित्री खूप महत्वाची, होय ना? होय, अगदी आमच्या मनातलं बोललात. महाराज, नीट ऐका. उद्या आपला विवाह होईल, त्यानंतर आपल्या दोघात तिसरं कोणीही असता कामा नये. आणि त्यासाठी तुम्ही स्वतः तुमच्या कन्येची, या सावित्रीची रवानगी त्वरित तिच्या जन्मदात्रीकडे करा. राजवाड्यातल्या सर्वात उंच जागेवरून तिला तिच्या खऱ्या आईकडे सुपूर्त करा. निघा.